ही बातमी आहे मराठवाड्यामधल्या इंधन टंचाईची, पेट्रोल डिझेलच्या टंचाईची। इंधनाअभावी सध्या शेतीच्या मशागतीच्या कामाचा खोळंबा झालाय। विहिरीचं खोदकाम थांबलंय, शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसतोय। तर कॅन घेऊन शेतकऱ्यांची डिझेलसाठी आता धावपळ पाहायला मिळते। मराठवाड्यामध्ये 4 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची एक तीव्र टंचाई निर्माण झाल्याची सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याचा मोठा फटका हा तिथल्या शेतीला बसताना दिसतोय। इंधनाचा तुटवडा आहे, त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामं सध्या खोळंबलेली आहेत। यासोबतच विहिरीचं खोदकाम रखडलंय। ट्रॅक्टर, जेसीबी, पोखरेंसारखी मोठमोठी मशीन्स तसंच ही वाहनं डिझेल नसल्यामुळे एका जागेवर थांबलेली आहेत। त्यामुळे सध्या शेतीच्या मशागतीची कामं होत नाहीयेत। खरीप हंगाम अगदी आता तोंडावर आलेला आहे आणि शेतीची ही कामं ठप्प झालीत। प्रशासनानं तात्काळ इंधन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती। ज्या 2-3 दिवस झालं डिझेल कसलंच धाराशिव तालुक्यात कुठंच भेटत नाही। त्याच्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे। सगळे वाहन थांबले। हो, वाहनं थांबलेले ते बरेचसे त्याचे कामं लोकांची राहिलेले ते। आता काही लोकांनी कर्ज काढून शेती वाहनं घेतलेली, तेवढा महिनाच खरा पेड असतो कमवायचा। त्यासाठी लोकांनी धावपळ चालू, पण कुठं डिझेलच मिळणार। नेमकं ही डिझेल कशामुळे बंद आहे ही नेमकं कळायलाच साधन नाही। भाव कमी होणार आहे का वाढणार आहे हीच कळायला साधन नाही। मोप सरकारला आम्ही सारखं वारंवार सांगतो। आता विहिरीचं काम चालूच नाही करते। आता कसं चालू करायचं का चालू करायला डिझेलची समधी कमतरता आहे। यांना मोप किती जर केलं चौकून पळत येते, पर डिझेलच नाही म्हणून नाहीच म्हणते, डिझेलच नाही। मशीन वगैरे ट्रॅक्टरचं भाडं, ट्रॅक्टरचं भाडं, मशीनचं भाडं, म्हणजे शिफ्टिंग चार्ज बस पाळी देतोय मी रोज। ही फटका मला 2000 रुपये फटका आहे रोज।